विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 6 अ मधून लताताई सुरेश मिटकरी यांची उमेदवारी जाहीर। आगामी विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 6 अ ओबीसी महिला राखीव या मतदारसंघातून लताताई सुरेश मिटकरी यांनी अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे। उमेदवारी अर्ज सादर करताना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। लताताई मिटकरी या प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागासाठी परिचित आहेत। स्थानिक पातळीवर महिलांचे प्रश्न, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती तसेच अंगणवाडी व शैक्षणिक सोयींमध्ये सुधारणा यांसाठी त्यांनी गेल्या काही वर्षात सतत पाठपुरावा केला आहे। प्रभागातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना समर्थन दर्शवले। महिलांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे, प्रभागातील मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकासाठी सक्षम व सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही माझी प्राथमिकता राहील असं सौ मिटकरी यांनी सांगितलंय। उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की प्रभाग 6 अ मधील ओबीसी महिला मतदारांमध्ये लताताई मिटकरी या लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला प्रभागात मजबूत आधार मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा कार्यकर्ते आणि प्रभागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। आगामी निवडणुकीत मिटकरी यांना मोठं यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी लता सुरेश मिटकरी, प्रभाग क्रमांक 6 मधून माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, वैभव दादा पाटील तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे। आणि या प्रभागातील उमेदवार प्रतिभा अविनाश चोथे नगराध्यक्ष पदासाठी, तसेच 6 मध्ये मी लता सुरेश मिटकरी आणि 6 ब मध्ये पद्मसिंह भैया पाटील हे सगळेजण आम्ही निवडणूक लढवत आहोत। मी प्रभाग 6 साठी ज्या समस्या ज्या लोकांच्या आहेत सगळ्या त्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठीच ही माझी उमेदवारी आहे। कारण सगळ्यांनी खूप मागे लागलेले की आपल्या वॉर्डातले खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याच प्रभागातला उमेदवार पाहिजे, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे। आणि जे काही लोकांच्या समस्या असतील त्या मी सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। तसंच ती भुयारी गटार योजना ही आपल्याकडे कार्यान्वित करायची आहे। आता मागे बघितलं असेल आपण 4 वर्ष प्रशासनच होतं, त्याच्यामुळे आपला विकास झाला नाही आपल्या विटातला। तो सर्व आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि सर्वांना बरोबर घेणार आहे आणि सगळ्यांसाठी माझा दरवाजा नेहमी सदैव उघडा असेल की जर कोणाला काही अडचण आली तर मी सगळ्यांना सहकार्य करणार आहे आणि त्यांची पूर्ण कामं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।